त्याच्या कुशीतून त्याच्या पोटी असा दुकानदारी भिक्षू म्हणजे तो एका सिंहासारखा असतो. मार त्यालाच घाबरतो, माराचं त्याच्या पुढं काही चालत नाही. अशा पद्धतीचे भिक्षू जीवन जगणारा असा एक हिरा पैदा आहे. अशा भिक्षूला जन्म दिला तर ती आई किती मान. आणि म्हणून आईवरती एक कविता ऐका, लक्ष करू शकतो. बोले दिशा या दाही आहे महान आई. संपूर्ण जग म्हणतात आई महान आहे. आपले माता पिता हे महान आहे. त्यांच्यामुळे सगळं जग सुखी आहे. त्यांच्यामुळे आपलं जग, माता पित्यांमुळेच आपली दुनिया आहे. म्हणून सगळ्या दिशा म्हणतात. बोले बोले दिशा या दाही आहे महान आई. आई हुनी महान, आई हुनी महान या जगात कोणी नाही. बोले बोले दिशा या दाही आहे महान आईच्या उंची पुढती फिरते आकाश धरती. आईची उंची, आईच्या प्रेमाची उंची, आईच्या करुणेची, मैत्रीची उंची. तिच्या पुढे धरती आसमान. आईच्या उंची पुढती फिरते आकाश धरती. आईला मापणारे, आईला मापणारे शब्द जगात नाही. बोले दिशा या दाही आहे महान आई. उदरात बाळ राही, या उदरात बाळ राही 9 महिने ओझवाही. आई जेव्हा बाळाला जन्म देते, जन्म देण्या अगोदर बाळाला या गर्भामध्ये मारावं लागतं. आपल्याला एक दिवस सांभाळत नाही तर 10 महिने इथं सांभाळते गर्भामध्ये. 10 महिने इथं आपलं संरक्षण करते, संवर्धन करते, या गर्भामध्ये आपल्याला वाढवते. आज जर आपल्यापासून थोडंसं नुसतं 3 किलोचं वजन जर आपल्यापासून दिलं, सांगितलं तुम्ही 10 महिने वागवा, तर आपण वागू शकतो नाही. ती आई आपल्याला 10 महिने सांभाळते, रात्रंदिवस सांभाळते. चालत असताना, वरती चढत असताना, खाली उतरत असताना किती जपून पाऊल टाकते, किती सांभाळून सगळ्या दुःखापासून, सगळ्या संकटापासून आपल्याला सांभाळते. आणि म्हणून उदरात बाळ राही. आपण सगळे त्या अवस्थेतून आले का? लहान अवस्थेतून आपण जाऊ 1 महिन्याच्या गर्भामध्ये असतो, 2 महिन्याचा, 3 महिन्याचा, 9 महिन्याचा, तेव्हा आपण जन्मतो, तेव्हा त्या आईनं आपल्याला कसं सांगतो. उदरात बाळ राही 9 महिने ओझवाही. आई
आई परी शक्ती, आई समान शक्ती दुसऱ्या कुणात नाही. बोली दिशा या दाही आहे महान आई. हे आई आपल्याला सगळं काही शिकवते. आज आपण जे काही मोठं झालो, जे काही आपल्याला लहान लेकरांसाठी जर पहिली शाळा कोणती असेल, पहिलं महाविद्यालय, पहिली युनिव्हर्सिटी जर कोणती असेल तर ती आई आहे. आईच पहिली शाळा त्या रांगणाऱ्या बाळा. रांगत रांगत बाळ कुठं जाईल सांगता येते. आग असेल तर आगीमध्ये जाईल, गटार असेल तर गटारामध्ये जाईल, कुठेही जाईल. लाईटीला करंटला कुठे हात लावेल, काही पकडेल, तव्यावर हात ठेवेल, कशावर हात ठेवेल किंवा कशामध्ये कवाडात हात घालेल, कुठं काय. असं बाळाला कुठले म्हणजे काय, त्याला धोका काय, दुःख काय, संकट काय, काय होईल याचं काही त्याला नसतं भान, कसल्या प्रकारचं नसतं ज्ञान. आई त्याला शिकवते. आईच पहिली शाळा या रांगणाऱ्या बाळा. काय शिकवते आई? प्रथम तयाच्या उठी. शिकताना पहिला शब्द कोणता येतो बाळाला? शिकत असताना पहिला शब्द कोणता शिकतं बाळ? प्रथम तयाच्या उठी येतात शब्द आई.